नमस्कार, मी पूर्वा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी हितगुज साधणार आहे आणि तो विषय म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा, तिचे स्वरूप आणि तिची तयारी कशी करावी याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचं मूल किंवा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। सर्वात प्रथम आपण या परीक्षेचे महत्त्व जाणून घेऊया। ही परीक्षा विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता, गणित, मराठी व इंग्रजी या विषयांमधील बौद्धिक स्तर उंचावण्यास मदत करते। शासन निर्णय 3 जुलै 2023 नुसार या परीक्षेमधील शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वर्षी 5,000 रुपये असे 3 वर्ष आणि इयत्ता 8वीमध्ये शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला 7,500 रुपये असे 2 वर्ष इतकी शिष्यवृत्ती प्राप्त होते। NMMS, नीट, JEE सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी म्हणून या परीक्षेकडे पाहता येईल आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसणे अत्यंत उपयुक्त ठरेल। या परीक्षेतील विद्यार्थ्यांना जे मेरिट होल्डर ठरतात त्यांना आर्थिक मदत तर मिळतेच, पण त्या विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासही वाढतो आणि त्यांच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता यासारख्या विषयांविषयीची भीती नाहीशी होते। शिष्यवृत्ती परीक्षेतील कोणत्या घटकाची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आता आपण या परीक्षेचे नक्की स्वरूप काय असते ते पाहूया। या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात। पेपर 1 मध्ये भाषा आणि गणित यांना प्रत्येकी 50 आणि 100 गुण असे एकूण 150 गुणांचा पेपर 1 असतो। त्यानंतर पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यांनाही अनुक्रमे 50 आणि 100 गुण असे एकूण 150 गुण, म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 असे मिळून एकूण 300 गुणांची ही परीक्षा असते। प्रत्येक पेपरसाठी साधारणतः 1.5 तास इतका वेळ असतो आणि पेपर 1 झाल्यानंतर मध्ये 1 तासाचा ब्रेक असतो आणि त्यानंतर पेपर 2 होतो, त्यासाठीही 1.5 तासाचा वेळ असतो। ही परीक्षा साधारणतः मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होते। शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पूर्वी पास नापास असे लिहिले जायचे, आता मात्र पात्र किंवा अपात्र असे ठरवले जाते। आता त्यासाठीचे निकष काय आहेत ते आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषा आणि इंग्रजी हे जे 50 गुणांचे पेपर आहेत तर त्यामध्ये किमान 20 गुण मिळाले पाहिजे आणि गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये किमान 40-40 असे गुण मिळाले पाहिजेत। म्हणजेच पेपर 1 मध्ये 60 गुण आणि पेपर 2 मध्ये 60 गुण, म्हणजेच एकूण 120 गुण आवश्यक ठरतात, पण प्रत्येक विषयामध्ये किमान 40% गुण हा निकष सर्वांनी लक्षात ठेवावा। निकाल लागतो त्यावेळेला पात्र असे लिहिले जाते जर 120 गुण मिळाले असतील तर। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची वेगळी मेरिट निघते आणि त्यानुसार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ठरले जातात। निकाल लागल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची यादी जाहीर केली जाते। www.msce.pune या साईटवरती आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ दिसेल। त्यामुळे मुंबई आणि ठाणे सारख्या जिल्ह्यामध्ये साधारणतः इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची 220 गुणांच्या वरती कट ऑफ जाते। प्रत्येक जिल्ह्याची यादी विस्तृतपणे आपल्याला mscepune.in वर पाहायला मिळेल। विद्यार्थ्यांचं जर ध्येय असेल की आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवायचेच आहे तर किमान प्रत्येक विषयामध्ये 100च्या वरती गुण मिळवणे क्रमप्राप्त ठरते। यानंतर आपण बघणार आहोत की शिष्यवृत्ती परीक्षेचा साधारणतः अभ्यासक्रम काय असतो। तर मराठी विषयामध्ये त्या घटकांमधील इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे साधारणतः समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, शब्दसमूह बद्दल माहिती, लेखक व त्यांनी लिहिलेली पुस्तके,
शिवाय गद्य पद्य यांची प्रश्नोत्तरे असे स्वरूप असते. इंग्रजी विषयामध्ये पण अक्षर मालिका, व्याकरणावर आधारित प्रश्न म्हणजे जसं की ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाउन्स, शिवाय अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि काही महत्त्वाच्या पुस्तकांची आणि लेखकांची नावे, शिवाय काही बुद्धिमत्ता या विषयामध्ये दिशा, दिनदर्शिका, सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, कूटप्रश्न आणि सांकेतिक खुणांचा वापर यासारखे घटक असतात. गणित विषयांमध्ये संख्या, संख्यांवरील क्रिया, मापन, मापनावरील आधारित उदाहरणे, दिशा, दिनदर्शिका, कूटप्रश्न असे घटक असतात. बहुधा ही परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात असते. त्यामुळे जूनपासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर परीक्षेच्या तयारीसाठी साधारणतः 9 महिने इतका कालावधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतो. या परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे 2F. पहिला F म्हणजे फिक्स द रुटीन अँड सेकंड F म्हणजे फॉलोज द टाइम टेबल. याप्रमाणे जर तुम्ही तुमचे दिनचर्या फिक्स केलात आणि तुम्ही केलेले वेळापत्रक जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार. या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज किमान 1.5 ते 2 तास अभ्यास करावा. यामध्ये शालेय अभ्यास किंवा गृहपाठ इन्क्लूड केलेला नाही, हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. दररोजच्या 2 तासात पहिली 30 मिनिटं साधारणतः भाषेचा अभ्यास करावा. त्यानंतरची 30 मिनिटे इंग्रजीचा अभ्यास करावा आणि उरलेल्या 1 तासामध्ये 1 दिवस गणिताचा अभ्यास आणि 1 दिवस बुद्धिमत्तेचा अभ्यास असे नियोजन प्रत्येक विद्यार्थ्याचे असले पाहिजे. दर शनिवारी किंवा रविवारी किंवा आठवड्यातील कोणताही एक वार विद्यार्थ्यांनी झालेल्या घटकावर एखादी स्पीड टेस्ट द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो घटक समजला आहे की नाही हे पालकांच्या सहज लक्षात येईल. अशा रीतीने जेव्हा सर्व घटक सोडवून होतील त्यावेळी साधारणतः 1 डिसेंबरपासून पालकांनी विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करावी आणि विद्यार्थ्यांनीही टायमर लावून स्वतःहून प्रामाणिकपणे ती प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा. सोडवलेल्या प्रश्नपत्रिका तपासून घ्याव्यात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क कोणत्या घटकांमधील जात आहेत याचा सखोल अभ्यास करावा आणि त्या घटकांवरती विद्यार्थ्यांची पुन्हा पुन्हा उजळणी घ्यावी. प्रत्येक विषयाच्या किमान 10 ते 15 प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. भाषा आणि इंग्रजीचा सराव मात्र विद्यार्थ्यांनी दररोज करावयाचा आहे आणि हेच या परीक्षेतील यशाचे गमक आहे. हे सर्व करत असताना पालकांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणायचे नाही. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या आवडीनुसार त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासोबत बसून त्यांच्याकडून परीक्षेच्या अभ्यासाचा सराव आणि उजळणी करून घ्या. आठवड्यातून प्रगतीची त्यांच्या नोंद ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मार्टफोनचा वापर फक्त शिक्षणापुरता करावा आणि हे पालकांनी केल्यास विद्यार्थी देखील त्यांचेच अनुकरण करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, करताय ना तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी? शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती असलेली हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. परीक्षेची तयारी करताना इम्पॉर्टंट टिप्स कोणत्या वापराव्यात यासंबंधीचा व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास कमेंटमध्ये नक्की टाईप करा. तोपर्यंत धन्यवाद.